ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे। त्यांना अटी शर्तींच्या आधी अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। लातूरच्या पदप्रतिबंधक विभागाने महापालिकेच्या कंत्राटात अपहार केल्याच्या तक्रार अर्जावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता। राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी होतोय। राज्यात बहुतांश ठिकाणी पारा पुन्हा 13 अंशांच्या वर गेलाय। येत्या काही दिवसात राज्याचं तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताला राज्यात गारठा कमी जाणवणार आहे। आशिया खंडातील पहिलाच असलेला सिंधुदुर्गातला पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होती आहे। सिंधुदुर्गासह गुजरातमधल्या द्वारकेत सागरमाला अंतर्गत हा प्रकल्प प्रस्तावित होता, मात्र राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प रखडल्याचा आरोप करण्यात येतो। शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सांगली तुळजापूर मोटरसाइकिल रैली काढली। विधान अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भवन आणि संसदेवर भगवा फडकवण्याचं साकडं रॅलीकडून आई तुळजाभवानीकडे घालण्यात येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून रॅलीला सुरुवात झाली। परभणीत विकसित भारत संकल्प यात्रेत काम करायला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नकार दिलाय। या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत कामावर बहिष्कार टाकलाय। विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथावर भारत सरकारऐवजी मोदी सरकार लिहिल्यानं कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदे भारतसह 8 नव्या गाड्यांना हिरवा कंदील दाखवला। अयोध्येत पंतप्रधानांचा विमानतळ ते रेल्वे स्थानक या दरम्यानच्या मार्गावर रोड शो झाला। मोदींच्या दौऱ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे। ठिकठिकाणी रंगारंग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। राम मंदिर प्राणप्रतिष्ठेवेळी 22 जानेवारीला घरोघरी दिवाळी साजरी करा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी अयोध्येतून केलंय। 22 जानेवारीला ज्यावेळी अयोध्येतल्या राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होईल त्यावेळी घरोघरी रामज्योत प्रज्वलित करा असं आवाहन मोदींनी केलंय।